नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे DMR नर्सिंग. तर मित्रांनो, ना नॅशनल हेल्थ मिशन या वेबसाईटवर एक नवीन अपडेट आलेला आहे, जो की आलेला आहे DHS 2023 संदर्भामधला. तर DHS 2023मध्ये जे कोणी सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत पेपर दिलेला आहे, तर त्या पेपरमध्ये जे आहे परत परिचारिका जे आहे आपलं स्टाफ नर्स या पदासाठी नवीन वेटिंग प्लस सिलेक्शन लिस्ट जी आहे ती आलेली आहे मित्रांनो. तर पहा या ठिकाणी कुठल्या जिल्ह्याची आहे, त्यानंतर जे आहे आणखीन त्याच्या व्यतिरिक्त कुठले कुठले वेटिंग लिस्ट प्लस सिलेक्शन लिस्ट आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. पेपर दिला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जे कोणी तुमच्या जवळपासचं दिलं असेल त्यांना आपण शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर या ठिकाणी मोस्टली आपण जवळपास मोस्ट ऑफ द या ठिकाणी DHSची जेवढी काही वेटिंग लिस्ट वगैरे लागलेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत कव्हर केलेले आहेत. जुने पूर्वीचे पाहिले नसतील तर यूट्यूबला पहा. आपले सर्व जे आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जे काही निवड याद्या लागलेल्या आहेत त्या आपण कव्हर केले आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी पहिलं जे आहे या ठिकाणी दिसायला लागलेलं आहे. या ठिकाणी कालच्या तारखेचं आज 14 तारीख आहे, सर्वांनाच माहिती असेल. आज 14 तारीख जे आहे, ज्यामध्ये पहा कालच्या तारखेचं जे आहे 13/2/2026 पासून ते 20/2/2026पर्यंत या ठिकाणी ही तारीख आलेली आहे स्टार्ट टू एंड, ज्यामध्ये वेटिंग लिस्ट फॉर द स्टाफ नर्स ग्रुप C DDHS पुणे. तर या ठिकाणी पुण्याच्या अंतर्गतली स्टाफ नर्सची जी आहे या ठिकाणी ही जी आहे वेटिंग लिस्ट लागलेली आहे. तर व्हिडिओ आपण पूर्ण पाहून घेणार आहे. तर ते आपण ओपन करू. या ठिकाणी व्ह्यू केल्यानंतर ओपन होतो. तर तुम्हाला हा जर PDF पाहायचा असेल तर या ठिकाणी हे PDF खूप सोपं आहे पाहणं. एकाच पेजचं आहे PDF मित्रांनो, काही जास्त मोठं नाही आहे. तर या ठिकाणी काय सांगण्यात आले, DDHS पुणे सर्कल यामधले स्टाफ नर्स गव्हर्नमेंट फिमेलसाठी ही लागलेली आहे. गव्हर्नमेंट फिमेलसाठी DDHS स्टाफ नर्स पुणे. तर एकूण या ठिकाणी पहा 4 विद्यार्थ्याचे नावं या ठिकाणी आलेले आहेत. तर पहा प्रत्येक कास्टनुसार या ठिकाणी दिलेलं आहे का पूर्ण याच्यामध्ये दिलेलं आहे, आपण पूर्ण पाहणार आहे. तर या ठिकाणी कॅटेगरी ST जनरलमधले जी फिमेल आहे, ज्यामध्ये शीतल विजय वाळवी या विद्यार्थिनीचं नाव आलेलं आहे मित्रांनो, ज्यामध्ये तिला जवळपास या ठिकाणी 96 मार्क या ठिकाणी होते. तिचं जे आहे कॅटेगरी आहे जे आहे कास्ट कॅटेगरी शेड्यूल ट्राईब या अंतर्गत तिचं हे सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो. आता या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचं तुम्हाला काही जणाला जर समजत नसेल सॉरी, तर या ठिकाणी एकूण जर 4 विद्यार्थी दिले असतील, 3 दिले असतील, 2 दिले असतील, 1 दिसेल, तर या ठिकाणी एक विद्यार्थ्याचं नाव आहे तर तो फिक्स निवड झालेला असतो त्याच्या कास्टमधून जर त्याची यादी लागली असेल. तर 2 विद्यार्थ्याचं नाव असेल तर एका विद्यार्थ्याचं या ठिकाणी त्याच्या कास्टमधून 2, आता STमध्ये जर 2 विद्यार्थी असतील तर त्या 2मध्ये जर एका विद्यार्थ्याची पहिलं जे आहे निवड असतं, जर पहिला विद्यार्थी जर त्या ठिकाणी गैरहजर असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी नंबर लागत असतो. जर त्या ठिकाणी तिघाचं दिलं असेल तर पहिला नसेल, दुसऱ्याचा ट्राय चान्स असेल, दुसरा बी नसेल तर तिसऱ्याचा चान्स असेल, अशा प्रकारे असतं. पण हे एका कास्टमधून ह्या ठिकाणी लागणं गरजेचं असतं, जसं की त्या ठिकाणी एक कास्ट असणे गरजेचे. आता या ठिकाणी पहा जे आहे STमध्ये जे आहे जनरलमध्ये एक आहे विद्यार्थी, म्हणजे याचे फिक्स चान्सेस आहेत मित्रांनो. त्यानंतर EWS वुमन रिझर्वेशनमध्ये या ठिकाणी एका विद्यार्थ्याचं नाव आहे, त्यामध्ये ज्योती भानुदास कोनाळे. आता फिमेल आहेत म्हणजे हे चारी पण जे आहेत विद्यार्थ्यांनी फिमेल असणार आहेत. ठीक आहे मित्रांनो. या ठिकाणी पहा दीप्ती दिलीप घोडगे आणि शिवलता शिवाजी येलगुंडे या ठिकाणी ह्या 2 विद्यार्थीचं या ठिकाणी WR जे आहे वुमन रिझर्वेशन ओपन रिझर्वेशनमध्ये जनरल 1मध्ये या ठिकाणी यांचं हे नाव आलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सर्व याद्या आलेल्या आहेत मित्रांनो. हे तुमचे जर यामध्ये नाव आलं असेल तर तुमच्यासाठी अभिनंदन मित्रांनो. तुमचं जे काही व्हेरिफिकेशन आहे ते व्यवस्थित पाहून तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहणं गरजेचं आहे. तुमचं वेटिंग लिस्टमध्ये जरी तुमचं नाव असेल, एकाचं जे सुरुवातीला एकाचं नाव आहे पण तुमचं दुसरं नाव असेल, तुम्ही जा तुमचं व्हेरिफिकेशन वगैरे करून या मित्रांनो. सिलेक्शन झालं असेल तर चांगली गोष्ट आहे, जर वेटिंगमध्ये असेल तरी पण जाऊन करून येणं गरजेचं आहे. चान्सेस असतात तुमचं पण यामध्ये लागण्याचे. तर या ठिकाणी हेल्थ सर्व्हिसेस पुणे सर्कल DY डायरेक्टर आहे, त्यांची साईन वगैरे पुण्याची या ठिकाणी आहे मित्रांनो. PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो, ज्यामध्ये तुम्हाला याचं स्वतःचं व्यवस्थित असेल तर पाहून घेता येतं मित्रांनो. ठीक आहे. तर यानंतर पुढचे जे कोणते लागले ते पण आपण पाहून घेऊ. त्यानंतर या ठिकाणी जे आहे वेटिंग लिस्टवर अटेंडंट मेल आहे ग्रुप Dमध्ये DDHS पुण्याची लागलेली 13 तारखेला ही कालच लागलेली. त्यानंतर नेक्स्ट जे आहे यामध्ये वेटिंग लिस्ट जे आहे ग्रुप Dचीच लागलेली वाशिम जिल्ह्याची लागलेली आहे 13 तारखेला. त्यानंतर वेटिंग लिस्ट फॉर द रेग्युलर फील्ड वर्कर डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिस भंडारा जे आहे 13 तारखेचीच आहे मित्रांनो. त्यानंतर वेटिंग लिस्ट फॉर द ग्रुप D
CS गोंदिया जे आहे या ठिकाणी 12 तारखेची लागलेली आहे. ठीक आहे. तर काल जे आहे तर हे 3-4 पदाची लागले आहेत. त्यानंतर जे परवा दिवशी आहे ग्रुप डीची याची लागलेली आहे. त्यानंतर टायपिस्ट जे आहे स्टेनो टायपिस्टसाठी जे आहे वेटिंग लिस्ट फॉर द स्टेनो टायपिस्ट पुणे या ठिकाणची 12 तारखेला लागलेली आहे. याची एंड डेट आहे असणार आहे 19 तारीख 2026पर्यंत 19/2/2026पर्यंत. लवकरात लवकर हे बघून घेणं गरजेचं आहे आणि तुमची पुढची प्रोसेस करणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर 12 तारखेचं आणखीन एक आहे वेटिंग लिस्ट फॉर द लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर जे आहे पुणे या ठिकाणचं. त्यानंतर नेक्स्ट आहे ग्रुप डीचं परत CS हिंगोलीचं जे आहे 12 तारीखला या ठिकाणी परवा दिवशी लागलेलं आहे. तर पहा या ठिकाणी तुमचं जे पेपर दिले असतील तर ते तुम्ही पाहून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर पहा या ठिकाणी एलिजिबल अँड नॉट एलिजिबल लिस्ट फॉर द हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जे आहे धुळ्यामधलं त्यांची ही लिस्ट आहे, जे की हे DHSच्या संदर्भामधली नाही, हे NHMच्या संदर्भामध्ये आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे या ठिकाणी पहा NHM नाशिकमधली एलिजिबल नॉट एलिजिबल लिस्ट लागलेली आहे. त्यानंतर NHM नाशिकमधले कॉन्ट्रॅक्च्युअल मेरिट लिस्ट लागलेली आहे. त्यानंतर वेटिंग लिस्ट फॉर द बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट SPHL पुणे जे आहे यामधली पण 12 तारखेचीच ही मित्रांनो जवळपास ही लागलेली आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचे हे नवीन जे अपडेट आहेत हे आलेले आहेत, ज्यामध्ये 11 तारखेचं जे आहे वेटिंग लिस्ट फॉर द क्लास 4 कॅडर CS गोंदिया. त्यानंतर मग जे आहे नोटिफिकेशन काउन्सिलिंग फॉर NHM नाशिकचं आहे, NHMचं आहे. त्यानंतर ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर जे आहे 11 तारखेचं. त्यानंतर मग वेटिंग लिस्ट फॉर द इलेक्ट्रिशियन DDHS अकोला ही पण लागलेली आहे. इलेक्ट्रिशियनची जवळपास 10-11 तारखेचं आपण कव्हर केलं होतं मित्रांनो. तर 10-11 तारखेचं या ठिकाणी हे लागलेलं आहे. आता लेटेस्टमध्ये महत्त्वाचं म्हटलं तर या ठिकाणी आपलं जे आहे जे की स्टाफ नर्सचं असणार आहे, या ठिकाणी अलिबाग रायगडचं आपण हे जुन्याच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं होतं. तर 10-11च्या जवळपास त्यानंतर 2 दिवसाच्या याच्यामध्ये परत या ठिकाणी लागलेले आहेत मित्रांनो, जेमध्ये आपलं स्टाफ नर्सचं पुण्याचं एक आहे. त्यानंतर मग बाकीचे जे आहेत ग्रुप डीचे वगैरे पदे आहेत, सर्वंट वगैरे असतील, मग पुन्हा इलेक्ट्रिशियन बाकीचे पदे या ठिकाणी लागले आहेत. त्याची PDF जे आहे मित्रांनो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट करून टाकतो. जाण्याची सोपी प्रोसेस आहे. तुम्हाला या व्हिडिओच्या काय करायचं डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे आहे टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे टेलिग्राम चॅनलची लिंक भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली टेलिग्रामवर जाता. टेलिग्रामवर तुमच्याकडे नसेल तर टेलिग्राम तुम्हाला डाउनलोड करावं लागेल, कारण आपण मोस्ट ऑफ द PDF वगैरे जे काही जाहिरात येतं, जी काही इम्पॉर्टंट GR आहेत, क्वेश्चन पेपर आहेत, ते सर्व आपण टेलिग्रामवर पोस्ट करत असतो मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करून त्या लिंकद्वारे तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि जॉईन झाल्यानंतर तुम्हाला जी काही अपडेट वगैरे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील मित्रांनो. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.